बहनों और भाइयों और सज्जनों, आज मैं आपको गुरु चरित्र अध्याय 25वां इसका कथन करने वाला हूँ। इस अध्याय में हम देखते हैं कि कैसे एक बीमार व्यक्ति को गुरु की कृपा से सभी रोगों से मुक्ति मिलती है। वह व्यक्ति बहुत बीमार था और वह अपने रोग से बहुत दुखी था। एक दिन वह व्यक्ति गुरु से मिला और उनसे मदद मांगी। गुरु ने उस व्यक्ति को बताया कि वह उसे सभी रोगों से मुक्ति दिला देंगे। गुरु ने उस व्यक्ति को अपने चरणों में समर्पण करने और अपनी कृपा प्राप्त करने का प्रयास करने की सलाह दी। उस व्यक्ति ने गुरु की आज्ञा का पालन किया और गुरु की कृपा प्राप्त की। गुरु की कृपा से उस व्यक्ति के सभी रोग नष्ट हो गए और वह स्वस्थ हो गया। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः। जय जया सिद्धयोगी मुनी, तूची तारक शिरोमणी। साक्षी येतसे अंतःकरणी, बोधिला माते परमार्थ। ऐसा कृपाळू सर्वेश्वर, आपण जाहला अवतार। येरा दिसतसे नर, ज्ञानी जना प्रत्यक्ष। तया त्रिविक्रम भारतीसी, दाविले रूप प्रत्यक्षेसी। पुढे कथा वर्तली कैसी, ते निरोपावे दातारा। सिद्ध म्हणे ऐक बाळा, श्री गुरुची अगम्य तिळा। सांगता होय बहुकाळा, साधारण सांगतसे। समस्त महिमा सांगता, विस्तार होईल बहुकथा। याची कारणे तुझ क्वचिता, निरोपितसे बाळका। पुढे वर्तले अपूर्व एक शिष्या नामधारका। विदुरा नाम नगर एक, होता राजा यवनवंशी। महाक्रूर ब्रह्मद्वेषी, सदा करी जीवहिंशी। चर्चा करावी ब्राह्मणांशी, वेद म्हणावी आपणा पुढे। विप्रांसी म्हणे तो यवन, जे का असती द्विद्वजन। आपुल्या सभेसी येऊन, वेद सर्व म्हणावे। त्या ते देईन द्रव्य बहुत, सर्वांमध्ये ते मान्यवंत। जे कोण सांगतील वेदार्थ, विशेष त्यासी पूजा करू। ऐसे ऐकून ज्ञानी जन, नेणो म्हणती मतिहीन। जे कोण असती ज्ञानहीन, कांक्षा करती द्रव्यावरी। जाऊनी त्या ब्लेंछा पुढे, वेदशास्त्रे वाचिती गाडे। ब्लेंछा मनी असे कुडे, ऐके अर्थ यज्ञकांड। म्हणे विप्र यज्ञ करीती, पशु हत्या करणे रीती। आम्हा ब्लेंछा ते निंदिती, पशुवती म्हणूनिया। येणे परी ब्राह्मणासी, निंदा करी बहुवसी। योग्यता ज्या द्विजवरासी, अपार द्रव्य देता होय। येणे परी तो यवन, देतो द्रव्य म्हणून। ऐकते झाले सकळ जन, देशोदेशींचे विप्रकुळ। वेदशास्त्रीय ती निपुण, द्रव्यावरी करुणी मन। भेटले जाहले त्या यवना, वेद म्हणती त्या पुढे। ऐसे मंदमती विप्र, त्यांची जोडी यमाचे नगर। मदोन्मत दुराचार, कलियुगीचे तेची इष्ट। येणे परिवर्तमानी, वर्तत असता एक दिनी। मंदभाग्य विप्र दोनी, येऊनी भेटले रायासी। वेदशास्त्र अभिज्ञाती, तीन वेद जाणो म्हणती। तया यवना पुढे कीर्ती, आपली आपणची सांगते झाले। विप्र म्हणती रायासी, कोणी नाही आम्हा सरसी। वाद करावया वेदांसी, नव्हती याचारी राष्ट्रात। असती जरी तुझ्या नगरी, त्वरित येथे पाचारी।
आम्हावसे वेदचारी चर्चा करावी त्या द्विजांसी. विप्रवचन ऐकोनी राजा पडे स्वाभिमानी, आपुले नगरीचे ब्राह्मणानुनी समस्तांसे पुसतसे. राजा म्हणे समस्तांशी चर्चा करा तुम्ही त्यांशी, जे जिंकिती तर्केसी अपार द्रव्य देऊ म्हणे. ऐकोनी अज्ञानी जन म्हणू लागले त्या यौवना, ऐसी योग्यता हे कवना जे याते पराभविजे. आम्हामध्ये हेची श्रेष्ठ विप्रदोन्ही महासुभट, याते करून या प्रकट मान द्यावा महाराजा. ऐसे म्हणती द्विज समस्त ऐकोनी राजा मान देत, वस्त्रे भूषणे विचित्र गजावरी आरूढ करी. आरोढोनी हस्तीवरी मिरवा म्हणे आपुले नगरी, नवती विप्रत यांचे सरी हेची राजे विप्रांचे. आपण राजा यवनासी द्विज राजे हे ब्राह्मणांसी, ऐसे बुसुर तामसी म्लेच्छा पुढे वेद म्हणती. महातामसी ब्राह्मण द्विजाते करुणिया दूषण, राजे म्हणविती आपण तया यवन राज्यात. ऐसे असता वर्तमानी विप्र मदांधे व्यापुनी, राजा पुढे जाऊनी विनविताती तयासी. विप्र म्हणती रायासी आम्हा योग्यता बहुसी, न मिळे खादा वादासी वृथा झाले शिकोनिया. आमचे मनी बहुवार्ता करणे वाद वेद शास्त्रार्था, निरोप द्यावा जाऊ आता विचारू तुझ्या राष्ट्रात. जरी मिळेल एखादा नरू तया सवे चर्चा करू, न मिळे तैसा द्विजवरू जयपत्र घेऊ गावोगावी. राजा म्हणे तयासी जावे राष्ट्रात त्वरितेसी, पराभवावे ब्राह्मणासी म्हणून निरोप देतसे. यौवनाचे आज्ञेसी निघाले द्विजवर तामसी, पर्यटन करता राज्यासी गावोगावी विचारिती. गावोगावी हिंडती जयपत्रे लिहून घेती, ऐसी कवणा असेल शक्ती तया सन्मुख उभा होय. समस्त नगरे हिंडता गेले तया दक्षिण पंथा, भीमा तरी असे ख्याता कुमसी ग्राम उत्तम. तेथे होता महामुनी त्रिविक्रम भारती म्हणून, त्यासी येती वेदत्तिनी अनेक शास्त्री अभज्ञ. महामुनी कीर्तिवंत म्हणून सांगती जन समस्त, ऐकती द्विज म्हणून मत गेले तया मुनीपाशी. जाऊनी म्हणती तयासी त्रिवेदी ऐसे म्हणविसी, चर्चा करावी आम्हासी अथवा द्यावे हरिपत्र. विप्रवचन ऐकोनी म्हणत असे त्रिविक्रम मुनी, आम्ही नेणो वेद तिनी अथवा नेणो वेद एक. जरी जाणतो वेदशास्त्र तरी का होतो अरण्य पात्र, वंदन करीते राजे समग्र तुम्हा सादृश भोग भोगितो. नेणो म्हणून अरण्यवासी वेश धरिला असे संन्यासी, आम्ही भिक्षुक तापसी तुम्हा समान नवे जाणा. हारी अथवा जिंतून नाही त्याचा स्वाभिमान, तुम्ही उत्कृष्ट विद्वजन आम्हावसे काय वाद. ऐकोनी मुनीचे वचन तव काले जे ब्राह्मण, आम्हा सवे वाद कवन करणार ऐसा भूमंडळी. हिंडता आलो सकळ राष्ट्र आम्हा समान नाही नर, म्हणून दाविती जयपत्र असंख्यात परियेसा. येणे परी आपणासी जयपत्र द्यावे विशेषी, अभिमान असेल मानसी करी गावाद म्हणताती. अनेक परी त्या ब्राह्मणासी सांगे मुनी विनेसी, न ऐकती द्विज महातामसी मागती जयपत्र आपुले. त्रिविक्रम महामुनी विचार करी आपले मनी, याते न्यावे गांडगा भुवनी शिक्षा करणे द्विजांते. विप्रमदांदे व्यापिले अनेक ब्राह्मण धिक्कारिले, याते करणे भले म्हणून योजना करीतसे. त्रिविक्रम म्हणे त्या ब्राह्मणासी
चला गाणगापुरासी, तेथे देईन तुम्हासी जयपत्र विस्तारे. तेथे असते आमचे गुरु, तया पुढे देईन पत्रू. अथवा तुमचे मनीचा भारू, करू शमन म्हणती देखा. ऐसी निगुती करुनी, निघाला त्रिविक्रम महामुनी. सवे येती विप्र दोन्ही, आंदोलिके बैसोनिया. मूढ ब्राह्मणा ज्ञानी, यतीश्वरा ते चालोनी. आपण बैसले सुखासनी, म्हणून अल्पायुषी जाहले. पातले तया गाणगापुरा, जे का स्थानी श्री गुरुवर. रम्य स्थान भीमा तीर, द्वास नरसिंह सरस्वती. नमन करुणी श्री गुरुसी, विनवी मुनी भक्तीसी. कृपा मूर्ती व्योमकेशी, भक्तवत्सल परम पुरुषा. जय जय जगद्गुरु, निर्गुण तू निर्विकार. त्रयमूर्तीचा अवतारू, अनाथांचा रक्षक. दर्शन होतासी तुझे चरणी, उद्धरे संसार भवारण. नेणे ती तुझ अज्ञानजन, अधोगतीचे तेची इष्ट. सद्गतीत कंठ झाला, रोमांचळ उठिला. नेत्री बाष्प आनंद जळा, माथा ठेविला चरणावरी. नमन करिता मुनीश्वरा ते, उठविले श्री गुरुनाथे. अलिंगोनी करुणा वक्ते, पुसता झाला वृत्तांत. श्री गुरुपुस्ती यतीश्वरासी, आले ती कवण कार्यासी. विस्तारुनी आम्हासी, निरोपावे मुनीवरा. श्री वचन ऐकोनी, सांगत असे त्रिविक्रम मुनी. मदोन्मत विप्रदोनी, आले असती चर्चेसी. वेदशास्त्रादी मीमांसे, म्हणती चर्चा करू वर्षे. वेदचारी आपुले वश्य, म्हणती मूढ विप्रदोनी. जरी न करता चर्चा आम्हासी, पत्र मागती हारी ऐसी. अनेक परितयासी, सांगता न ऐकती उन्मत. म्हणून आलो तुम्हा जवळी, तुझी स्वामी श्री गुरु माऊळी. तुझे वाक्य असे बळी, तेणे परी निरोपावे. मुनी वचन ऐकोनी, श्री गुरु बोलती हास्यवदनी. आले होते विप्रदोनी, त्यात पुसती वृत्तांत. श्री गुरु म्हणती विप्रासी, आला तुम्ही कवड कार्यासी. वाद काय असे तुम्हासी, काय लाभ येणे गुणे. आम्ही तापसी संन्यासी, आम्हा हारी जीत सरसी. काथ थोरिव आम्हासी, जय होता यती सवे. श्री गुरुचे ऐकोनी, बोलले झाले विप्रदोनी. आलो पृथ्वी इंडोनी, समस्त विप्र जिंकित. नवे कोणी आम्हा सन्मुख, वेद चर्चा परात्मुख. म्हणोनी पत्रे अनेक, जयादिके दाखविनी. येणे रीती आम्हासी, पत्र देता काय सायासी. कोप आला त्रिविक्रमासी, घेऊन आला तुम्हा जवळी. जरी असेल स्वाभिमान, तुम्हा सहित दोघे जण. वेदशास्त्रादी व्याकरण, चर्चा करा म्हणती विप्र. आम्ही जाणो वेदचारी, नव्हती कोणी आम्हा सरी. तुम्ही दोघे यतीश्वरी, काय जाणार वेदांत. श्री गुरु म्हणती विप्रासी, गर्वे नाश समस्तांसी. देवदानवादिकांसी, गर्वे मृत्यू लादला जाणा. गर्वे बळीसी काय झाले, बाणासुरा काय पावले. लंकानाथ कौरव गेले, वैवस्वत क्षेत्रासी. कवण जाणे वेदांत, ब्रह्मादिका न कळे पंथ. वेदादी अनंत, गर्व वाया तू कागा करीसी. जरी विचारिसी आपुले इतर, तरी सांडिजे गर्व भरात. काय जाणासी वेदांत, चतुर्वेदी म्हणविसी. श्री गुरुचरण ऐकोनी, गर्वे दाटले बहुमनी. जाणो आम्ही वेद तिन्ही, सांग सहिता परियेसा. येणे परी श्री गुरुसी, बोलती ब्राह्मण गर्वेसी. सिद्ध म्हणे नामधारकासी, अपूर्व पुढे वर्तले. या वेदाचे अत्यंत, श्री गुरु ब्राह्मणांसी निरोपित. सांगेन ऐका एकचित्त, म्हणे सरस्वती गंगाधर. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवादे
विप्र आत्म प्रशंसा नाम पंचविशोध्याय संपूर्णम। श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त। गुरु चरित्र अध्याय 25 में बताया गया है कि कैसे गुरु की कृपा से सभी रोगों से मुक्ति मिलती है। यह अध्याय हमें सिखाता है कि हमें गुरु के चरणों में समर्पण करना चाहिए और उनकी कृपा प्राप्त करने का प्रयास करना चाहिए। गुरु की कृपा से हम जीवन में सभी तरह के कष्टों से मुक्ति प्राप्त कर सकते हैं और स्वस्थ रह सकते हैं। श्री गुरुदेव दत्त।